गोष्टीचं नाव आहे टिंगू मामा. एक होता टिंगू मामा. तो अगदी छोटासा होता. छोटासा म्हणजे केवढा? अंगठ्या एवढा. मुलांनो, तुम्ही जरा तुमच्या अंगठ्याकडे बघा, म्हणजे टिंगू मामा किती मोठा होता हे तुम्हाला नक्की कळेल. त्याचा होता हॅपी बर्थडे. घराचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं. घरात फुगे लावले होते, तोरणं लावली होती आणि घरासमोर रांगोळी काढली होती. आईने विचार केला, काय करावं? मग आईच्या लगेच लक्षात आलं, खीर करावी. कारण टिंगू मामाला खीर खूप आवडत होती. खिरीचा सुगंध बाहेर दरवळत होता. टिंगू मामाला आता मात्र राहावेना. काय करत असेल आई? या उत्सुकतेपोटी त्याने स्वयंपाकघरात हळूच प्रवेश केला. तिथे एक स्टूल होता. टिंगू मामा एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर आणि दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवर अगदी हळुवारपणे, पावलांचा आवाज न करता पण जलद गतीने वर चढला. आईला याची कल्पनाच नव्हती. आई काय करतेय हे बघण्यासाठी तो आईच्या पदराला लटकला आणि वर चढून गेला. आईच्या डोक्यावर चढून तो भांड्यात वाकून बघू लागला की आईने काय केलंय. हा आवाज कसला झाला असेल हे त्याच्या आईला अजिबात कळेना. म्हणून ती इकडे तिकडे बघू लागली, पण तिच्या ते ध्यानात येईना की आवाज कुठून आलाय. तिने भांड्यात वाकून बघितलं, जे खूप मोठं होतं. तिला वाटलं पालच पडलीये. पालच पडलीये असे वाटून तिने खीर सिंक मध्ये टाकून दिली. म्हणे तिच्या लक्षातच आले नाही की टिंगू मामा खिरीत पडला आहे. म्हणूनच या टिंगू मामाचा प्रवास त्या सिंक मधून पाईप मध्ये तो गेला. असाच पुढे वाहत वाहत तो नालीत गेला. सिंक मधून नालीत, नालीतून नाल्यात आणि नाल्यातून नदीत. पुढे वाहत वाहत तो आणि मोठ्या नदीत गेला. नदीतून समुद्रात. इथे होता एक मोठा मासा. टिंगू मामाला माशाने गिळलं होतं. एवढ्यात नशिबाने तिथे एक कोळी आला. त्याने तो मोठा मासा बघितला आणि तो त्या माशाला पकडण्याची धावपळ करू लागला आणि खूप प्रयत्नांती मासा कोळ्याच्या जाळ्यात अडकला. आता कोळ्याने तो मासा कापायला घेतला. तो आतूनच ओरडला, कापशील तर काप, हळूहळू काप, मी आहे आत. आणि हे सगळं बघण्यासाठी खूप लोक एकत्र झाली. कोळी खूप घाबरून गेला. त्याने माशाच्या पोटावर सुरी ठेवली आणि परत त्याने मासा कापायला घेतला. तोच बोटातून परत आवाज आला, कापशील तर काप, हळूहळू काप, मी आहे आत. कोळी घाबरून तर गेलाच होता, पण त्यांनी सगळं धैर्य एकवटलं. कोळी म्हणाला, चल हो शेपटीकडे. आता कोळ्याने तो मासा कापायला घेतला आणि मासा कापला गेला आणि टिंगू मामा माशातून बाहेर. टिंगू मामाच्या अंगाला खूप रक्त लागले होते माशाचे. टिंगू मामाला जरा बरे वाटायला लागले होते. मग कोळ्याने त्याची विचारपूस केली, त्याच्या घराचा पत्ता विचारला. मामाने काय झालं ते कोळ्याला सगळं सांगितलं. त्याने टिंगू मामाला आंघोळ घातली, स्वच्छ कपडे घातले, थोडं खायला प्यायलाही त्याने घातलं. कोळ्याने टिंगू मामाला त्याच्या घरी पोचवले. टिंगू मामाला बघताच आईला गहिवरून आले.
आईने त्याला कडकडून मिठी मारली आणि टिंगू मामानेही आईला मिठी मारली. आता मात्र आईने विचारपूस सुरू केली, कुठे गेला होतास, काय झालं होतं. टिंगू मामाने सगळा वृत्तांत कथित केला. आईला वाटले आपण खीर फेकून द्यायला नको होती आणि आपल्याच हातून ही चूक घडली, म्हणून 1 मिनिट ती चलबिचल झाली. पण दुसऱ्या क्षणी ती म्हणाली, अरे खीर तर तुझ्याच करता केली होती ना, देणारच होते, मग एवढा हावरटपणा कशाला. आणि म्हणाली, चल मी आता ही खीरच तयार करते. मुलांनो, या गोष्टीचे तात्पर्य कळले का? खूप हावरटपणा करू नये. रोज सकाळी लवकर उठा. घसघस घसघस दात घासा. खसखस खसखस आंघोळ करा. वस्तू ठेवा जागच्या जागी. कचरा टाका कचरा कुंडीत. देवाची प्रार्थना रोजच करा. बाप्पांचा आशीर्वाद नेहमीच घ्या. दात ठेवा नेहमीच शुभ्र. कपडे घाला नेहमी स्वच्छ. घर ठेवा नेहमीच छान. आई वडिलांचा ठेवा नेहमीच मान. पटपट पटपट सबस्क्राईब करा. आमच्या गोष्टीत मन रमवा. थँक्यू. बालमित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असेल. तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.